शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, लो प्रेशरचा प्रभाव हा कमी जास्त प्रमाणात होत आहे. ज्या टायमाला लो प्रेशर राहील त्या टायमाला पाऊस येत आहे. तर शेतकरी मित्र, 13 तारखेला देखील तीच परिस्थिती झाली आहे. पाऊस दाखवला आहे, पण ज्या ठिकाणी लो प्रेशर आहे अशा भागातच पाऊस पडत आहे. तर शेतकरी मित्र, बंगालच्या उपसागरात आणि विशाखापट्टणम या ठिकाणी कंटिन्यू लो प्रेशर राहण्यात गेला. हा लो प्रेशर काही तासच राहतोय, त्यामुळे पावसाचे प्रमाण हे कमी जास्त होतंय. परंतु हा लो प्रेशर 13 तारखेला रात्री, मित्र आज 13 तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे 1च्या टायमाला पावसाला सुरुवात झाली. थोडाफार प्रमाणात पण पाऊस पडला. हा पाऊस जास्त दाखवला होता, पण जास्त पडला नाही, कारण हवेचा दिशा बदलत असल्यामुळे काही ठिकाणीच जोरदार पाऊस झाला आणि काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस झाला आज 13 तारखेला. तर शेतकरी मित्र, आज 13 तारखेला 8च्या टायमाला अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, अकलूज, संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, तसेच मुंबई किनारपट्टी, लातूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. 8च्या टायमापासून रात्रीपासून हा जरा पावसाचा जो थोडा वाढण्याची शक्यता आहे रात्री 11 वाजेपर्यंत. तर शेतकरी मित्र, हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस सध्या दाखवत आहे. हा पाऊस जो मुसळधार पाऊस होता, पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. परंतु हा पाऊस 14 तारखेला 9च्या टायमाला, सकाळी 9च्या टायमाला कमाळ, इंदापूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पंढरपूर, कुर्डवाड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आहे. तसा पाऊस क्रम तो 14 तारखेला रविवारी सकाळी 9च्या टायमाला बीड, माजलगाव, केज, जामखेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. एकदम जोरदार. ते जालना, अंबड, परभणी, जिंतूर या भागामध्ये देखील 14 तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 14 तारखेला 5च्या टायमाला मुंबई किनारपट्टी, तसेच इगतपुरी, नाशिक, जुन्नर, खेड, पुणे, दौंड, जेजुरी, बारामती, सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, तसेच श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड या भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मुसळधार राहील आणि काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे 14 तारखेला. सर्वसाधारण ते जोरदार पाऊस. हा पाऊस मराठवाड्यात सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 14 तारखेला मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे 14 तारखेला 9च्या टायमाला. आणि शक्यतो शेतकरी मित्र, हा पाऊस रात्रीचा पाऊस हा जास्त राहण्याची शक्यता आहे. दिवसा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे, पण रात्री पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे सध्या 15 तारखेला देखील. आणि 15 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस हा जोरदार ते अति जोरदार राहणार आहे. काही भागामध्ये मुसळधार देखील राहणार आहे. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये 15 तारखेला देखील मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि अहिल्यानगर, करमाळा, दौंड, बारामती या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे 15 तारखेला. तसेच असेच हा पाऊस परत 16 तारखेला देखील पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस 16 तारखेला देखील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार आहे. दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, पंढरपूर, तसेच विटा, सांगली, जत या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, असंच आपण रोज ताजा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास काढल्यानंतरच एकदम करेक्ट असा अंदाज येतो. तर शेतकरी मित्र, सध्या तरी आपण 16 तारखेपर्यंत हा अंदाज सांगणार आहोत हे सांगितलं आहे. आणि हा पाऊस 26 तारखेपर्यंत राहणार आहे, 26 सप्टेंबरपर्यंत. तर शेतकरी मित्र, अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.